आदिवासी दुर्गम डोंगराळ भागात आपल्या महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ येणं हे आपल्यासाठी भाग्याची गोष्ट आहे आणि यामध्ये आपल्या संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय अप्पासाहेब भानुशाली यांचा ग्रामीण आणि आदिवासी भागामध्ये असलेली संस्था निश्चितपणे चांगल्या प्रकारचं काम करते आणि अशा संस्थांना प्रोत्साहन देण्याचं काम निश्चितपणे आम्हाला करायचं आहे. मला एकच गोष्ट लक्षात आली, या भागातल्या विद्यार्थ्यांना खूप शिकायची इच्छा आहे, मोठं व्हायची इच्छा आहे आणि जगातली आव्हानं ही पिळण्याची इच्छा आहे. आणि राज्यकर्ते म्हणून आता ही आमची जबाबदारी आहे की या आशा आकांक्षा आणि अपेक्षा ज्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या आहेत त्या कुठल्याही परिस्थितीत पूर्ण झाल्या पाहिजेत आणि त्या पूर्ण करण्याकरता संपूर्ण सरकारचं पाठबळ हे त्या अपेक्षांच्या पाठीमागे उभं केलं पाहिजे. आणि निश्चित मी आपल्याला विश्वास देतो की येत्या काळामध्ये मी असेल, आमचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सवराजी असतील किंवा आमचे शिक्षण मंत्री विनोद तावडेजी असतील किंवा आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदेजी असतील, आम्ही सर्व लोक मिळून निश्चितपणे हा प्रयत्न करू की या भागातल्या विद्यार्थ्यांच्या अपेक्षा अनुरूप शैक्षणिक वातावरण त्यांना प्राप्त झालं पाहिजे, ती संधी त्यांना प्राप्त झाली पाहिजे, तशा प्रकारच्या व्यवस्था त्यांच्याकरता उभ्या राहिल्या पाहिजेत आणि निश्चितपणे कुठल्याही परिस्थितीत कुठलीही कमतरता त्यांना भासू नये. मी आता महेशजींची चर्चा करत होतो की आमचं सरकार तर नुकतंच आलंय, पण 15 वर्षात लोकांचा इतका अपेक्षा भंग झाला की आता लोकांना परिवर्तन हवंय आणि सत्तेचं परिवर्तन केल्याबरोबर आता लोकांची देखील अपेक्षा आहे की तातडीनं व्यवस्थेचं परिवर्तन करा. ही गोष्ट निश्चित आहे की लोकांची अपेक्षा चूक नाही आहे. लोकांना वाटतं आता इमिजिएट व्यवस्थेचं परिवर्तन